बनारस बनारस हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गंगा नदीच्या काठावर वसलेलं एक प्राचीन शहर. हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून याकडे पाहिलं जातं. बनारसला गेल्यावर प्रत्येक परिसरात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या देवाचं मंदिर हे नक्कीच दिसतं. आता मंदिराची संख्या जितकी जास्त तितकीच या मंदिराशी संबंधित कथा सुद्धा असणारच. नमस्कार, मी चैताली. आज मी तुम्हाला अजब गजब या सेगमेंटमधून बनारसमधील अशा एका मंदिराविषयी सांगणार आहे ज्या मंदिरात एका राजकन्येला तिच्या खऱ्या आईने जिवंत गाडलं होतं आणि तिच्या समाधीवर हे मंदिर बांधलंय. नक्की काय आहे या प्राचीन मंदिराची कथा आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात. काली मंदिरातून केदार घाटाकडे जाताना बनारसच्या दशाश्वमेध घाटाजवळ पांडे घाट लागतो. पांडे घाटाजवळील देवनाथपुरा परिसरात लाल रंगाचं एक घर आहे. पायऱ्यांवरून आत प्रवेश केल्यावर एखाद्या मोठ्या वाड्यासारखं भव्य असं मंदिर तुम्हाला दिसतं. या मंदिरात अनेक देवतांची प्रतिष्ठापना केली जात असली तरी हे प्रामुख्याने काशीचं सिद्धपीठ असलेल्या तारा मातेचं मंदिर आहे. उंच व्यासपीठावर मा नील ताराची निळी मूर्ती स्थापित केलेली दिसते. मूर्ती आणि मंदिराची रचना बघितली तर हे घर शेकडो वर्ष जुनं असल्याचं सहजच लक्षात येतं. पण हे मंदिर पाहून कुणाला क्षणभरही कळणार नाही की या मंदिरात एका राजकन्येला जिवंत गाडण्यात आलंय. तारामाता मंदिरात जिवंत गाडलेली राजकुमारी म्हणजेच नाटोरची राजकुमारी तारा सुंदरी. तारा सुंदरी ही नाटोरच्या राणी भवानीची एकुलती एक मुलगी. बंगालमधील खेजुरी गावात राहणाऱ्या रघुनाथ लाहिरी यांच्याशी तिचा विवाह झाला होता. मात्र लहान वयातच पतीचं निधन झाल्याने राजकुमारी तारा विधवा झाल्या आणि आईसोबत नाटोर येथे राहू लागल्या. मात्र काही दिवसातच तारा सुंदरीचं निखळ सौंदर्य पाहून सौंदर्याने मोहित होऊन मुघल शासक सिराज उद दौलाने तिच्याशी लग्न करण्याची घोषणा केली. नवाबापासून वाचण्यासाठी राणी भवानी आपली मुलगी तारा सुंदरीसह गंगा मार्गे बनारसला पळून गेली. पण संकटांनी मात्र काही त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यांच्या पाठी लगेचच सिराज उद दौला आपल्या सैन्यासह काशीच्या दिशेने निघाला. राणी भवानीला हे कळताच तारा सुंदरी आईला म्हणाली, मला जिवंत गाडून टाक, पण त्या विधर्मी अर्थात दुसऱ्या धर्माच्या हातात मला पडू देऊ नकोस. यावर कोणताच उपाय नसल्याने नाटोरच्या राणी भवानी यांनी आपली मुलगी तारा सुंदरीला जिवंत जमिनीत गाडलं आणि तिच्या समाधीवर तारा मातेचं मंदिर बांधलं. तुम्हाला या अनोख्या मंदिराविषयी काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.